धनंजयजी मुंडे साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब यांनी सुद्धा शपथ घेतली, पंकजा मुंडे यांनी सुद्धा शपथ घेतली। आज खाते वाटप सुद्धा झालं महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचं। प्रत्येकाला खाते वाटप करण्यात आलं, प्रत्येकाला समान न्याय देण्यात आला। त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब यांना नागरी अन्न पुरवठा मंत्रालय सोपवण्यात आलं। परंतु ज्या वेळेला शपथ घ्यायची होती त्याच्या अगोदरपासूनच धनंजय मुंडे साहेब यांना प्रचंड विरोध करण्यात आला आणि प्रत्येक नेत्याने, बीड जिल्ह्यातील असतील, बाहेरचे असतील, सर्वांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेऊ नका अशी मागणी नेत्यांनी केली, गावकऱ्यांनी केली। परंतु यामध्ये जे काही प्रकरण घडलं बीड जिल्ह्यामध्ये आज 15 दिवसापासून जे काही वाद चालू आहे, केज तालुक्यातील मसाजोग येथे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृणपणे हत्या, त्यामध्ये 6 जणांचे मुख्य आरोपी म्हणून नाव डिक्लेअर झाले आणि त्यांचे फुटेज सुद्धा सापडले। त्यामधील तिघांना अटक करण्यात आलं, 3 जण फरार आहेत, त्यांना अजून अटक करण्यात आलेलं नाही। तर यामध्ये खंडणीमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये बोलत असताना खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं आहे आणि पुढे जे 9 तारखेला जो आता ही घटना झाली, सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, यामध्ये अजून कोणते ठोस पुरावे सूत्रधार मास्टर माइंड म्हणून सापडले नाहीत, परंतु हे 6-7 जणांचे नावं डिक्लेअर आहेत। पण यावरूनच महाराष्ट्रातील जनतेमध्ये, राजकारणामध्ये राजकीय खेळी सुरुवात झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील वातावरण हे माहोल गरम आहे। यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचं काम बरेचसे नेते करत आहेत। यामध्येच धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत। एवढ्याच उद्देशावरून, एवढ्याच संबंधावरून धनंजय मुंडे यांना दमकोंडी करण्याचं, त्यांना अडचणी आणण्याचं काम काही जण करत आहेत। यामध्ये नेमकं मास्टर माइंड कोण आहे हे अजून डिक्लेअर झालेलं नाही, परंतु खेळी सुरू झालेली आहे। धनंजय मुंडे यांना आज विरोध प्रचंड करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा यांनी बारामतीमध्ये जे पाऊल उचललं ते नेमकं घडलंय काय आणि आता पुढे त्यांची मागणी काय हे आपण या व्हिडिओमध्ये आता पाहू। न्यूज तारका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चा यांनी मोर्चा काढलेला आहे, आंदोलन सुरू केलेलं आहे की धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी बारामतीमध्ये मधून मराठा क्रांती मोर्चाने केलेली आहे अजितदादा पवारांकडे, जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्याकडे एक लेटर सुद्धा दिलेला आहे की जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा खुलासा होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका अशी मागणी पत्र अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यांना दिलेलं मंत्रिपद सुद्धा काढून घ्या अशी सुद्धा मागणी मराठा क्रांती मोर्चाने बारामतीतून केलेली आहे। परंतु जे लोकल आहे, केज असेल, मसाजोग असेल, ग्रामस्थांचा यामध्ये तेवढा आक्षेप नाही। जे मुख्य आरोपी आहेत, जे सूत्रधार आहेत, जसे जसे पुरावे सापडतील ती लवकरात लवकर कारवाई करा आणि जे कोणी आरोपी असतील, मास्टरमाइंड असेल नसेल, सूत्रधार असेल नसेल, पण जे काही जसं काही प्रूफ सापडतील, आता SIT CID लावली, यामध्ये जसं काही समोर येईल तसं त्यांना पकडण्यात यावं, मग कोणीही असो, आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी, सरपंचाच्या बंधूंनी, कुटुंबियांनी केलेली आहे। परंतु या केसेसला पुढे करून बरेचसे नेते मंडळी आता राजकीय खेळी करण्याच्या मागे लागलेले आहेत, पोळी भाजण्याच्या मागे लागलेले आहेत। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आहेत एवढाच पॉइंट धरला आहे आणि या मागे धनंजय मुंडे यांना अडचणी आणण्याचं काम नेमकं कोण करते, या मागे मास्टर माइंड कोण हे नक्कीच कोणीतरी असल्याशिवाय एवढा उठाव होणार नाही। कारण मराठा क्रांती मोर्चा हा बारामतीमध्ये निघलेला आहे आणि त्यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा म्हणून मागणी केलेली आहे। नेमकं यामागे कोण आहे, मुंडे घराण्याला नेमकं टार्गेट कोण करू इच्छित आहे? आणि सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आपण पाहिलं की संपूर्ण विरोधी पक्षाने नाव घेतलं नाही, नावाचा उल्लेख केला नाही, परंतु वाल्मिक कराड यांच्या पाठीमागे जो कोणी आहे त्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता यामध्ये सामाजिक जनतेमध्ये जो भ्रम संभ्रम निर्माण होतोय तो दूर करण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ काढलेला आहे। यामध्ये संबंध कोणाचे कोणाशी आहेत हे आपण समजू शकतो, कोणाचा कोणासोबत फोटो असेल, कोणाचं कोणासोबत रिलेशन चांगला असेल, परंतु जीवनशैली असेल, ध्येय असेल, हे वैयक्तिकरित्या त्याचं स्पष्ट असू शकतं। यामध्ये धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती खंडणीमध्ये गुन्हा दाखल करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांना मंत्रिपद देऊ नका, त्यांना शपथ घेऊ देऊ नका अशी मागणी करणारे म्हणजे नेतेच आहेत, जे की विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत। परंतु जोपर्यंत ठोस सबूत मिळत नाहीत
CID असेल, SIT असेल, आता न्यायालयीन चौकशी सुद्धा होणार आहे या प्रकरणामध्ये. तोपर्यंत टोकाचं पाऊल कायदा सुद्धा घेऊ शकत नाही, कारण पुरावा नाही. आणि धनंजय मुंडे यांचा अर्थार्थी यामध्ये संबंध नाही असं तर सध्या दिसून येते सर्वांना. परंतु विरोधी नेते हे जास्त, मग त्यांच्या पक्षातील सुद्धा आहे 2-4, सर्वांनी उठाव धनंजय मुंडे यांच्यावरती टार्गेट केलेला आहे. परंतु वाल्मिक अण्णा कराड हे खंडणीपुरतं नाव डिक्लेअर केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी. आणि हत्या प्रकरणी जे काही मुख्य आरोपी आहेत यांचा तपास आता शोध सुरू आहे आणि फास्टॅग मध्ये तपास सुरू आहे आणि फास्टॅग मध्येच तपास सुरू करणार. AI चौकशी आर्टिफिशियल एजंट मार्फत सुद्धा यामध्ये चौकशी केली जाणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मग धनंजय मुंडे यांनाच दमकुंडी करण्याचं कारण काय आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये म्हणून नेमकं हे षडयंत्र, हे डाव कोण रचतंय, यामागे मास्टर माइंड कोण? स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, देशमुख परिवाराला न्याय मिळावा यासाठी धडपड कमी, मुख्य आरोपींना पकडण्यासाठी धडपड कमी, परंतु मुंडे घराण्याला अडचणीत आणण्यासाठी धडपड जास्त. हे असं का? संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय याचं कोणालाच काही घेणं देणं पडलेलं नाही. परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रिपदातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी आज बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आलेला आहे. जर असाच मोर्चा सरकारवरती जर काढला, समजा लवकरात लवकर जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी लवकरात लवकर ताबडतोब तुम्ही कारवाई करा, ते काय देशाच्या बाहेर गेलेले नाहीत, त्यांना लवकरात लवकर अटक करा, यामध्ये लवकरात लवकर तत्काळ फास्टॅग मध्ये चौकशी करा आणि मुख्य आरोपी जे आहेत त्यांना लवकरात लवकर पकडा, यासाठी जर मोर्चा काढला तर देशमुख परिवाराला होईल तेवढं लवकर समाधान मिळेल आणि स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, देशमुख परिवाराला न्याय मिळेल. परंतु या प्रकरणाला वेगळंच वळण मिळत आहे आणि यामागे नेमकं राजकारण कोण करते आणि कोण नाही याचा खुलासा अजून तर काही डिक्लेअर झाला नाही. कारण आजच मराठा क्रांती मोर्चा निघालेला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की अजितदादा पवार गटाचे धनंजय मुंडे त्यांचे राईट हँड मानले जातात. धनंजय मुंडे त्यांचा हा बालेकिल्ला, त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, एवढाच मुद्दा धरून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा बारामतीतून करत आहे. तर यामध्ये नेमकं तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. मी बोललो योग्य अयोग्य किंवा तुमची प्रतिक्रिया स्वतःची या प्रकरणावरती काय आहे नक्की सांगा. स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय लवकर मिळावा ही मागणी महाराष्ट्रातून होत आहे. सर्वांनी हृदय पिळून टाकणारी ही घटना पाहिलेली आहे. देशमुख परिवारावरती आज जे दुःख आहे आपण बोलू शकतो, परंतु ते त्यांनी भोगतायत, त्या दुःखाची जाणीव तेच समजू शकतात. हे तेवढंच सत्य. आपण आता यामध्ये राजकीय खेळी कोणीही न करता देशमुख परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळेल कसा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग यामध्ये कोणीही असो, परंतु जोपर्यंत आता हे 6 जण तर आरोपी आहेत, यामध्ये 4 फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं. अजून 15 दिवस उलटून गेले पण पकडण्यात आलेलं नाही. मग सूत्रधार मास्टर माइंड कोण असेल ते सुद्धा हळूहळू उघड होईल. परंतु घेणं न देणं, ज्यांचं समजा नामोनिशान नाही अशांना टार्गेट करणं ही राजकीय खेळी आपल्याला दिसून येऊ शकते आणि दिसते. यामध्ये सामान्य जनतेची दिशाभूल होऊ नये, देशमुख परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी सावधतेने राहा. कारण राजकीय खेळीमध्ये गोरगरिबांच्या बळी जाऊ नये, फसवेगिरी होऊ नये. त्यामुळे एकच विनंती असेल, प्रत्येक वेळेस वाटचाल करत असताना सावधगिरीने वाटचाल करा, कोणाच्याही आश्वासनांना बळी पडू नका. स्वर्गीय सरपंच देशमुख आणि त्यांच्या परिवाराला लवकरच न्याय मिळावा हीच मी सुद्धा विनंती करतो. सध्या तर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चा यांनी आंदोलन मोर्चा काढलेला आहे. नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.